नथुराम गोडसेची औलाद म्हणून भाजप नेत्यांनी राहुल गांधीच्या छातीवर गोळ्या झाडण्याचा दिलेला इशारा आणि केलेलं वक्तव्य हे या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी आहे। असा नराधमासारखा एखादा पक्षाचा नेता कसं काय वक्तव्य करू शकतो? या देशामध्ये या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत महात्मा गांधींना गोळ्या घालून ठार मारले ते कुठल्या विचाराची होती या देशाला माहिती आहे। त्यानंतर इंदिराजींना गोळ्या घातल्या गेल्या, त्यांचे शरीर छिन्न बिछिन्न केलं गेलं, पण एक व्यक्ती या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करतो आहे। लाखो करोडो लोकांचा आवाज बनून त्यांच्या हक्काची लढाई लढतो आहे। शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, ओबीसी यासाठी संघर्ष, यांच्या हक्कासाठी संघर्ष करतो आहे। त्यांचा आवाज बनून लढतो आहे की या देशामध्ये अलीकडे यांचा आवाजच दाबण्याचा प्रयत्न होत आहे। या शोषित, पीडित, आदिवासी, दलितांच्याकडे दुय्यम स्थान देऊन बघण्याचा जो काही या सरकारचा एजेंडा आहे, त्या विरुद्ध लढणाऱ्या नेत्यांना छातीत गोळ्या घालण्याची धमकी देणं हे काही पोरखेळ समजताय। आणि आमचं आव्हान आहे पंतप्रधानांना आणि या देशातील सत्ताधाऱ्यांना की अशा लोकांवर तुम्ही काय कारवाई करणार। म्हणूनच तुम्ही त्यांच्या सुरक्षेमध्ये ढिसाळघाई करताय। तुम्हाला आता राहुल गांधीची भीती, डर इतका सतावायला लागलाय की तुम्ही गोळ्या घालण्याच्या गोष्टी करताय। पण याद राखा, 2 गांधी संपलेत आणि राहुल गांधींच्या छातीला, त्यांच्या अंगाला जर हात लागत असेल तर हा देशातील बहुजनांचा आवाज तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही, तुमचं राजकारण संपवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि आम्ही मागणी करतो आहोत, अशा नालायक प्रवृत्तीला ठेचण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि यांचा बंदोबस्त केला पाहिजेत। नाहीतर सरकारची अधिकृत भूमिका आहे का हे सुद्धा सिद्ध केलं पाहिजे।